हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहात सगळे? आय होप की तुम्ही खूप छान आणि मजेत असाल. तर आत्ता वाजलेले आहे 5 आणि आत्ता मी निघालेली आहे घरी जॉबवरून. तर कसे आहात सगळे? आय होप की तुम्ही खूप छान मजेत आणि हॅप्पी असाल. तर आता मी निघालेली आहे घरी आणि आता घरी जाऊन घरी काय वाढून ठेवलं आहे काय नाही, सकाळची पेंटिंग कामे आहेत ती आता उरकायची आहे. कारण का लेडीजचं हे असंच असतं, जॉबला जाणाऱ्या लेडीजचं हे असंच असतं. घरची कामं प्लस जॉब हे दोन्ही सांभाळून, घर सांभाळून सगळं हे मॅनेज करावं लागतं. तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चला भेटू मग. तर इथे मी नीट करत होते मेथीची भाजी. आणि भाजी आता म्हणजे खाण्यास खूप छान वाटते थंडीमध्ये. तर आमच्या घरामध्ये कुठली ना कुठली भाजी अवेलेबल असतीच कधी ना कधी. तर म्हटलं चला इथं मेथीची भाजी नीट करूयात, म्हणजे भाजीला होईल. कारण का मग सकाळी खूप गडबड होते, काय करायचं काय नाही काही समजत नाही. त्यामुळे आधीच तयारी केलेली चांगलीच राहते माझ्यासाठीही. आणि त्यानंतर मी इथं करत होते खिचडी. तर कोणाकोणाला आवडते खिचडी खायला. ही होती साबुदाण्याची खिचडी. तर इथं उपवास होता घरातल्यांना, त्यामुळे मी इथं खिचडी करत होते. तर खूप छान आणि सोपी पद्धत आहे माझी खिचडी करण्याची. इथं मी पहिले तेल टाकलेलं होतं तापवण्यासाठी, तूप घेतलेलं होतं. त्यानंतर त्याच्यामध्ये मी चिरून मिरच्या टाकलेल्या. त्यानंतर शेंगदाण्याचा कूट आणि उकडलेला जो आपण कट केलेला जो बटाटा असतो तर तो मी टाकलेला. खूप सोप्या पद्धतीने मी अशी खिचडी करते आणि खूप छान भारी टेस्टी लागते. आणि त्यासोबत केली होती शेंगदाण्याची आमटी. शेंगदाण्याची आमटी कशी करतात तर हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तर खूप छान वाटते. त्यानंतर खिचडी वगैरे झाल्याच्या नंतर म्हणजे अशा आहेत ना बऱ्याच गोष्टी की ह्या लेडीजला हे करावंच लागतं, उरकून ठेवावंच लागतात नाही म्हटलं तरी. आणि मग सकाळी खूप घाई गडबड होती कामाला जायचं असलं तर. घरात आपण कसंही करू शकतो, म्हणजे आता नाही केलं तर एक 5 मिनिटांनी 10 मिनिटांनी करू शकतो, किंवा म्हणजे एक निवांत करू शकतो ना. तर तसं कामाला जायचं म्हटल्यावरती हे टाईमशीर व्हायलाच पाहिजे. कारण का आपल्यावर जबाबदारी पण असते कामाची. तर इथं खूप छान पद्धतीने अशी खिचडी केलेली होती. खूप छान मस्त असं वाटत होते आणि खायला पण खूप भारी वाटते. ॲक्च्युली ह्या मिरच्या खूप तिखट नव्हत्या, त्यामुळे मी एवढ्या अशा चिरून टाकलेल्या होत्या. तर प्लीज कोणी काही कमेंट करू नका. तर कसं वाटतंय? तर खूप छान वाटतंय खरं तर मला. आणि पाहायला पण तुम्हाला कसं वाटतंय तर नक्कीच कमेंट करून मला सांगा. गाईज, मी माझ्या ह्या चॅनलवरती माझे शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ हे असे दोन्ही प्रकारचे व्हिडिओ मी टाकत असते. तर तुम्हाला जर आवडलं तर नक्कीच चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. गाईज, तुमचा सपोर्ट हा लाख मोलाचा सपोर्ट असेल माझ्यासाठी. आणि खूप भारी वाटतं, कारण का मला ब्लॉगिंगची आवड आहे. त्यामुळं मी हे सुरू केलेले आहे चॅनल. तर नक्कीच काय जर कमी वाटत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि तसं मी बनवण्याचा प्रयत्न करेल. तर इथे मी खिचडी अशी केलेली होती, झाकून वगैरे ठेवलेली होती. पात्र म्हटलं मंद आचेवर मस्त ती असे शिजत राहील खिचडी. तर खूप छान अशी झाली होती खिचडी आणि पाहायला पण खूप छान वाटते, खूप भारी वाटते. तर थंडी पण खूप वाढलेली आहे. तर तुमच्याकडे आहे का थंडी तर नक्कीच सांगा. जरा थोडी कमी झाली होती, पण आता ह्या 2-3 दिवसामध्ये परत वाढलेली आहे थंडी. आणि थंडी आहे म्हणून काम करणं किंवा झोपून राहणं हे कुठल्याच लेडीजला जमत नाही. ॲक्च्युली लेडीजला काही कोणालाच जमत नाही, कारण का जे बोलतात हे सगळे लेडीजवरच बोलतात. पण जेंट्सला पण खूप काही प्रसंगांना तोंड द्यावं लागतं, खूप काही सहन करावं लागतं त्यांना सुद्धा. आणि म्हणजे त्यांनी जर बाहेरचा सगळा भाग बाहेरचं जे सगळं जे आहे काम म्हणा किंवा बिझनेस म्हणा किंवा आहे
काय आपण फक्त बोलतो की लेडीजला खूप टेन्शन असतं, लेडीजला खूप असं असतं, लेडीजला खूप तसं असतं. पण असं काही नाहीये. जेंट्सला पण खूप तेवढ्याच जिम्मेदारी असतात, तेवढंच टेन्शन असतं. कामाचं टेन्शन असतं, वर्कचं कामावरती टेन्शन असतं. देवाने हे दोघांनाही समान बनवलेले आहे. लेडीज आणि पुरुष हे दोघांनाही देवाने सेमच बनवलेलं आहे आणि देवाने सेमच त्यांना दोघांचीही कामं वाटून दिलेली आहेत. त्यामुळे असं काही नाही की लेडीजच खूप करते किंवा हे हां, त्यातल्या त्यात थोडंसं लेडीज ही म्हणजे एक सहनशीलता आहे. तर चला भेटू मग नेक्स्ट